आणि आताची एक मोठी बातमी बघूयात। अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा बिश्नोई गँगकडून धमकीचा मेसेज आलेला आहे। मुंबईच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला हा धमकीचा मेसेज आलेला आहे। गुरुवारी रात्री 12च्या सुमारास हा धमकीवजा मेसेज आल्याची माहिती मिळते। वारंवार सलमान खानला धमक्यांचं सत्र हे सुरू असलेलं आपण बघतोय। सूरज सावंत आपल्याला अधिकची माहिती देत आहे। सूरज, आधीच वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांची पथकं खरतर रवाना झाली आहेत, मात्र धमक्यांचं सत्र अजूनही सुरू आहे। यामिनी, नक्कीच अभिनेता सलमान खान याच्या मागे बिश्नोई गँगचा जो ससेमिरा आहे हा पाहायलाच मिळत आहे। धमक्यांचं सत्र हे सुरू आहे। काल जर पाहिलं तर बॉलिवूड खान शाहरुख खान याला देखील धमकी आली होती। त्यानंतर एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं होतं। मात्र आज काल मध्यरात्री पुन्हा एकदा अभिनेता सलमान खान याच्या नावाने एक धमकीवजा मेसेज आलेला आहे। सलमान खान आणि लॉरेन्स बिश्नोई याच्यावर लिहिण्यात आलेलं जे गाणं आहे त्यावरनं आक्षेप घेण्यात आला होता। त्याचबरोबर एका महिन्याच्या आत हे गाणं लिहिणाऱ्याला मारण्यात येईल असं देखील स्पष्टपणे म्हटलेलं आहे। त्याची अशी हालत करू की यापुढे तो तशी गाणी लिहू शकणार नाही आणि जर सलमानमध्ये खरंच दम असेल तर त्यांनी त्याला वाचवावं असं देखील एक धमकीवजा इशारा देण्यात आलेला आहे। त्यामुळे या संपूर्ण मेसेजची गंभीर दखल ही पोलिसांकडनं घेण्यात आलेली आहे। हा नेमका नंबर कोणाचा आहे, मेसेज कुणी केलेला आहे याचा शोध घेऊन पोलीस त्याचा आता तपास करणार आहेत आणि त्यासाठी देखील विशेष पथक कार्यरत राहणार आहे। मात्र मागील अनेक दिवसांपासून आपण पाहतोय की लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने मुंबईच्या ट्रॅफिक कंट्रोलला अनेक धमक्या या सलमानसाठी येत असल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे संपूर्ण प्रकरण आता पोलिसांनी गांभीर्याने घेतलेलं आहे। अगदी धन्यवाद सूरज या सगळ्या अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।